शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। मित्रांनो, मिरचीचे पीक हे असे पीक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव या पिकावर होतो। आपण सर्व कीटकांवर मिरची पिकात नियंत्रण करू शकतो, पण एका किडीला आपण नियंत्रण करू शकत नाही आणि ते म्हणजे थ्रिप्स। ही कीड सर्वच मिरची उत्पादक शेतकऱ्यांची कुटी डोकेदुखी आहे आणि मिरची पिकातील थ्रिप्स हा लवकर कंट्रोल होत नाही। आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिरची पिकातील थ्रिप्स कसे नियंत्रित करायचे, यासाठी 5 कीटकनाशके कोणती आहेत त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याच्या वापराने आपण जवळपास 20 दिवस या थ्रिप्सपासून नियंत्रण आपण मिळवू शकणार आहे। आणि ही जी कीटकनाशके मी तुम्हाला सांगणार आहे ही सर्व नवनवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेली कीटकनाशके आहेत आणि याचा जोपर्यंत आपण वापर करत नाही तोपर्यंत आपला यावर विश्वास बसणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये या 5 कीटकनाशकांबद्दल माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण थ्रिप्सबद्दल थोडी माहिती बघू। थ्रिप्स हे एक सकिन पेस्ट आहे, म्हणजे एक रस शोषक कीड आहे आणि हे आपल्या मिरची पिकातील जे काही पाने आहेत या पानातील क्लोरोफिल हा घटक हे थ्रिप्स खातात, ज्यामुळे आपल्या मिरची पिकातील पानेही चुरगळल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। पानाच्या कड्या या वरच्या बाजूला वाट्यासारख्या झालेल्या आपल्याला दिसतात, त्यामुळे आपल्याला थ्रिप्स नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला नियंत्रण करण्यासाठी पहिले जे कीटकनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे धानुका कंपनीचे डिसाइड हे कीटकनाशक। मित्रांनो, डिसाइड हे एक असे कीटकनाशक आहे ज्यामध्ये इटोपिनप्रॉक्स 6% आणि यासोबतच डायपेन्थिरॉन 25% WG या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे। हे कीटकनाशक थ्रिप्सला नियंत्रण करण्याचे काम आपल्या मिरची पिकात करते। याचे प्रमाण जर पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला 50 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे। याच्या वापराने आपण इतर रस शोषक किडी जसे की थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, मावा असेल, लाल कोळी असेल, इतर किडींवर सुद्धा आपण याच्या वापराने नियंत्रण करू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे 2 नंबरचे कीटकनाशक आहे ते म्हणजे गोदरेज कंपनीचे ग्रासिया हे कीटकनाशक, ज्यामध्ये आपण घटक जर पाहिला तर यामध्ये आपल्याला फ्लोक्सोमेटामाइड 10% हा घटक यामध्ये आहे। फ्लोक्सोमेटामाइड हा एक ग्रुप 30 हे केमिकल आहे आणि ग्रुप 30 मधील सर्वच केमिकल हे लेटेस्ट केमिकल आहेत, ज्यामुळे यामध्ये क्रॉस रेसिस्टंट होत नाही, ज्यामुळे याचा प्रभाव हा अधिक आपल्या पिकावर पाहायला मिळतो। आणि याचा मोड ऑफ ॲक्शन जर आपण पाहिला तर ही कीटकनाशक कॉन्टॅक्ट पद्धतीने आपल्या पिकात काम करत असते। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर 15 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो। याच्या वापराने आपल्या मिरची पिकातील 20 दिवसांपर्यंत हे थ्रिप्सला नियंत्रित करते। त्यानंतर मित्रांनो, तिसरे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे BASF कंपनीचे एक्सपोनॉस हे कीटकनाशक। यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये ब्रोपेनिलिड हा घटक यामध्ये आहे आणि हे सुद्धा एक ग्रुप 30चे केमिकल आहे आणि हे सुद्धा एक कॉन्टॅक्ट असे कीटकनाशक आहे। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर 4 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर आपल्या मिरची पिकात करायचा आहे। याच्या फवारणीने आपल्या पिकात 16 ते 18 दिवस आपण रस शोषक किडींपासून नियंत्रण करू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे 4 नंबरचे कीटकनाशक आहे ते म्हणजे अदामा कंपनीचे ट्रासिड हे कीटकनाशक। यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये 2 घटक येतात, यामध्ये डायनोटफिरॉन आणि स्पिनोटोरम हे घटक यामध्ये आहे। यामध्ये 2 घटक असल्यामुळे आपल्या मिरची पिकातील जी काही थ्रिप्स आहेत, मावा आहेत, लाल कोळी आहे, तसेच आपल्या पिकातील जी काही अळी आहे इत्यादी किडींवर हा अत्यंत प्रभावशाली असे हे कीटकनाशक आहे। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे 30 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो। याचा वापर केल्यानंतर 13 ते 15 दिवस आपल्या मिरची पिकावर थ्रिप्सचा अटॅक हे त्राशीड येऊ देत नाही। त्यानंतर मित्रांनो, जे 5वे कीटकनाशक आहे बघणार आहोत ते म्हणजे सिजेंटा या कंपनीचे सिमोडिस हे कीटकनाशक, ज्यामध्ये आपण घटक जर पाहिला तर यामध्ये सायक्लोसिरम हा घटक यामध्ये आहे आणि हा घटक ग्रुप 30 मधील केमिकल असल्यामुळे याचे अत्यंत प्रभावशाली असे रिझल्ट आपल्या पिकावर
यामध्ये येतात। याचा वापर करत असताना आपल्याला 200 मिली प्रति 150 लिटर पाणी याप्रमाणे याचा वापर आपण करू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर या 5 कीटकनाशकांचा वापर मिरची पिकात थ्रिप्स नियंत्रण साठी जर केला तर निश्चितच तुमच्या पिकातील उत्पादनात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढ होईल मित्रांनो। तसेच तुम्ही याचा वापर एकदा करून बघा मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।